नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. कालच रिझल्ट लागला. पास झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचं हार्दिक अभिनंदन. त्यासोबतच जे विद्यार्थी बघा, महत्वाची गोष्ट असतं की चांगला अभ्यास करून पास होणार. तर ज्यांनी चांगला अभ्यास केला ते निश्चित पास झाले. काही मार्कांनी काही जण जे आहेत ते मागे पडलेत, काहींना ग्रेस लागली, त्यामुळे ते पास म्हटले गेले. तर काहींचे एक किंवा दोन विषय राहिले. दोन विषय जर राहिलेले असतील तर त्या ठिकाणी ते पुढे गेलेले आहेत. तर मी अथर्व आयुर्वेद अकॅडमी मध्ये आपलं स्वागत करतो. एमयूएचएस युनिव्हर्सिटीच्या बीएमएसच्या विद्यार्थ्यांसाठी असलेले हे मराठीतून चालवलेलं एकमेव चॅनल त्या ठिकाणी आहे. त्यामुळे लाईक करा, शेअर करा, कमेंट आणि सबस्क्राईब निश्चित करा. तर यामध्ये मी तुम्हाला काही रिझल्ट दाखवणार आहे. बघा, काही विद्यार्थ्यांचेही रिझल्ट आहेत या वर्षातलेच. नाव आणि ते काढून टाक, कॉलेजचं नाव काढलेलं आहे मी. मला फक्त दाखवायचं हे बघा, या ठिकाणी हा विद्यार्थी पास झालेला आहे. तर त्याला प्रत्येक विषयामध्ये त्याला जेवढे पाहिजे त्याच्यापेक्षा जास्त मार्क्स मिळालेले आहेत. आणि इकडे देखील त्या ठिकाणी त्याचे मार्क्स जे आहेत ते पासिंगचे आहेत. हा दुसरा विद्यार्थी आहे बघा, याला इथं बाकी सगळे विषय पास आहे, इथं स्टार आलेला आहे, याला ग्रेस लागलेली आहे. इथे नियम जो आहे तो दिलेला आहे, ऑर्डिनन्स नंबर, त्यावरून हा एक लकी विद्यार्थी म्हणूयात तर आपण. तर काही विद्यार्थ्यांचे एक किंवा दोन विषय त्या ठिकाणी राहून जातात. जसे या ठिकाणी या विद्यार्थ्याचे दोन विषय राहिलेले आहेत, एक तर संस्कृत आणि दुसरा रचनाशास्त्र. आणि बऱ्याच विद्यार्थ्यांचे जे फेल होतात त्यांचे हे दोन विषयच राहतात. मात्र काही विद्यार्थी सगळेच विषय त्या ठिकाणी मागे राहतात. आता याच्यामध्ये बघा, 84 मीन्स याला 6 मार्क्स मिळाले असते, हा पास झाला असता. इथं 8 मार्क्स नाही, हा पास झाला असता. नाही, इथं 16 मार्क पाहिजे होते, इथं 18 मार्क्स पाहिजे होते, आणि इथं 11 मार्क्स, कारण 100 पूर्ण त्या ठिकाणी लागतात. पण अभ्यास कुठेतरी कमी पडला आपला, म्हणून त्या ठिकाणी हे असं झालं, हे मात्र मान्य करणं आवश्यक असतं. अन्यथा इथे मिळालं असतं, तिथे मिळालं असतं, झालं असतं नाही, तुम्हाला करावं लागेल. हा बघा, एक आमचा विद्यार्थी अथर्व अकॅडमीचा वैभव सोलंकी म्हणून, हा या विद्यार्थ्याने एक अभिप्राय त्याचा दिलेला आहे. तो म्हणतो की यश एकट्याने मिळत नाही, तर त्यासाठी मार्गदर्शकाची आणि सहकार्याची आवश्यकता असते. आणि त्याने म्हटलेलं आहे की वैद्यकीय अभ्यासक्रमामध्ये त्याला परीक्षेच्या यशामध्ये त्याच्या परिवाराचा आणि त्यासोबतच अथर्व आयुर्वेद अकॅडमीचे संचालक डॉक्टर विजय पाटील सर आणि त्यांचं पुस्तक संक्षिप्त संस्कृत, बघा या विद्यार्थ्याला हे पुस्तक त्या ठिकाणी कुठून तरी मिळालं आणि त्याने संपर्क साधला आणि त्याचं आयुष्यच बदलून गेलं. वैयक्तिक मार्गदर्शनाचा खूप मोठ्या प्रमाणात फायदा झाला. त्याप्रमाणेच अंतिम वर्षाच्या अभ्यासक्रमात तो फायनल इयरला असताना त्या ठिकाणी कोविड सुरू झाला आणि त्यामुळे ऑनलाईन त्या ठिकाणी मार्गदर्शन त्याला केलं गेलं. आणि त्यामुळे तो विद्यार्थी जो आहे तो त्याला खरंच मोठ्या प्रमाणात व्यक्तिशः फायदा त्या ठिकाणी झाला. ऑनलाईन मार्गदर्शन केल्यामुळे मनापासून धन्यवादही त्याने मानलेले आहेत. सरांच्या ज्ञानाच्या प्रवाहाचा गंगेला अथर्व आयुर्वेद अकॅडमीला खूप खूप शुभेच्छा. अर्थात असे बरेच विद्यार्थी आहेत की ज्यांचं त्या ठिकाणी शेकडो विद्यार्थी, अर्थात हजारोंमध्ये त्यांची संख्या गेली असेल आता, तर त्यांच्या करिअरमध्ये यशस्वी झालेले आहे. आता तुमची पाळी आहे. जर काहीही प्रॉब्लेम असेल, बघा बऱ्याच वेळा अभ्यास आपण करतो पण तो प्रॉपर वेने करू शकत नाही, तर तुम्हाला आवश्यकता असेल, जागा मर्यादित असणार आहे, लिमिटेड जागा. लवकरच फर्स्ट इयर टू फायनल इयर सुरू होणार आहेत सगळ्या बॅचेस. या नंबरवर, दिलेल्या नंबरवर तुम्ही संपर्क साधू शकता. आता यासोबत एक जे 21च्या बॅचचा रिझल्ट लागलेला आहे बघा, यंदा बऱ्याच विद्यार्थ्यांना कन्फ्युजन आहे एटी बाबत. त्याच्यामध्ये क्लिअर कट मेन्शन आहे की 2 पेक्षा कमी विषय जर तो फेल झालेला असेल तर त्याला एटी मिळते. फर्स्ट इयर
मध्ये आणि तो एटी-केटी म्हटलं जातं. त्याला टर्म जी आहे त्याची ती राहते म्हणजे तो सेकंड इयरला ऍडमिशन त्याला मिळतं आणि सेकंड इयरची एक्झाम सुद्धा तो देऊ शकतो. पण त्याला हे एक्झाम पण देणं आवश्यक असतं. बऱ्याच वेळा काय होतं की हे मागचे विषय तसेच राहून जातात, पुढचेही राहतात आणि तो फायनलला पण चालला जातो. बघा सेकंड इयरला पण त्याचे 2 विषय राहिलेले असेल, तर तो फायनल इयरला त्या ठिकाणी जाऊ शकतो. पण फायनल इयरची परीक्षा तो तोपर्यंत देऊ शकत नाही, जोपर्यंत फर्स्ट आणि सेकंड इयरचे सब्जेक्ट त्याचे क्लिअर होत नाहीत आणि 9 इलेक्टिव्ह जे आहेत ते त्याचे पूर्ण होत नाही. तोपर्यंत तो फायनल इयरची परीक्षा देऊ शकत नाही. आणि या सगळ्यासाठी त्याला 10 वर्षाचा कालावधी दिलेला आहे आणि 10 वर्षात त्याने त्या एक्झाम्स पास करणं आवश्यक असतं. प्रत्येक इयरला त्या ठिकाणी अटेम्प्ट नाहीये तिथं. पण ते अटेम्प्ट्स कसे निघून जातात ते कळत नाहीत. 10 वर्ष कशी निघून जातात ते कळत नाहीत. आणि ते जर झालं मात्र तर तुम्ही फायनल एक्झाम देऊ शकत नाहीत. जर तुमचे 10 वर्ष कंप्लीट झालेले असतील तर. आणि त्याच्यानंतर मग 1 वर्षाची इंटर्नशिप. थँक फॉर वॉचिंग. धन्यवाद. काही शंका असतील तर तुम्ही त्या ठिकाणी कमेंटमध्ये विचारू शकता. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्र